केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार आहे। जर कोल्हापूर महापालिकेतही महायुतीची सत्ता आली तर शहराच्या विकासाला निधीची कमतरता पडणार नाही। त्यामुळे प्रभाग क्रमांक 8 मधील महायुतीच्या 4ही उमेदवारांना मताधिक्य द्यावं असं आवाहन माजी नगरसेवक आनंदराव खेडकर तात्या यांनी केलं। प्रभाग क्रमांक 8 मधील लक्षतीर्थ वसाहत परिसरात काढण्यात आलेल्या पदयात्रेवेळी ते बोलत होते। कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 8 मधून महायुतीच्या अनुराधा खेडकर, शिवानी पाटील, हेमंत कांदेकर आणि शिवतेज खराडे निवडणूक लढवत आहेत। गेल्या 10 दिवसात 4ही उमेदवारांनी संध्यामठ, जिव्हाळा कॉलनी, रंकाळा टॉवर परिसर, लक्षतीर्थ वसाहत, बलराम कॉलनी या परिसरात प्रचाराचा धडाका लावलाय। महायुतीनं गेल्या 10-11 वर्षात राज्यात केलेल्या विकास कामांची माहिती देत महापालिकेत महायुतीची सत्ता आली तर निधीची कमतरता भासणार नाही, अनेक मोठे उद्योग, महिलांना रोजगार आणि शहराच्या हद्दवाढीसह परिपूर्ण विकासासाठी महायुती महापालिकेत सत्तेवर येण्याची गरज आहे, असं शिवतेज खराडे यांनी सांगितलं। महायुतीच्या 4ही उमेदवारांनी एकसंघ प्रचारावर भर दिलाय। रविवारी दिवसभर या 4ही उमेदवारांनी पदयात्रा काढून मतदारांशी संपर्क साधला। प्रभागाच्या समस्या सोडवून नागरिकांना चांगल्या सुविधा द्यायच्या असतील तर महायुतीच्या धनुष्यबाण आणि कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीला विजयी करावं असं आवाहन शिवानी पाटील यांनी केलं। डीपी रोड परिसर, खेडकर गल्लीसह संपूर्ण परिसरात पदयात्रा काढण्यात आली। गुरुवारी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त मतदान व्हावं असं आवाहन हेमंत कांदेकर यांनी केलंय। यावेळी माजी महापौर सई खराडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते।